नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन स्कूलमध्ये मी श्री संजय चौधरी, उपशिक्षक गोखले एज्युकेशन सोसायटीचे श्री जयरामबाई हायस्कूल नाशिक रोड आपले हार्दिक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी प्रथम भाषा यातील कविता क्रमांक 9 मी वाचवतोय कवी सतीश काळसेकर ही अभ्यासणार आहोत। सुरुवातीला आपण कवी सतीश काळसेकर यांचा परिचय अभ्यासूया। कवींचा जन्म 1943 मध्ये झाला असून ते एक प्रसिद्ध कवी आहेत। त्यांनी इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे कविता संग्रह लिहिले असून कविता लेनिनसाठी या लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहाचे संपादन केलेले आहे। तसेच तात्पर्य, मागोवा, लोकवाङ्मय या नियतकालिकांच्या संपादनात सुद्धा सहभाग घेतलेला आहे। कवी सतीश काळसेकर यांनी समाजाचे वास्तव वेगाने बदलत चालले आहेत। जुने व्यवसाय, जुने खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत। यंत्रयुगाच्या आधुनिक झगमगाटात आईची बोली कोणी बोलत नाही। नवीन पिढी यांत्रिक वस्तूंच्या आहारी गेली आहेत। या सर्व बदलांची खंत या कवितेत कवींनी व्यक्त केली आहे। जुन्या काही चांगल्या गोष्टी या बदलातून वाचवणे गरजेचे आहेत असं कवी या ठिकाणी सांगत आहेत। वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र प्रस्तुत कवितेतून कवीने व्यक्त केले आहे। कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचू इच्छितात। महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या अवकळीचे, भोवतालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण कवी सतीश काळसेकर यांच्या कवितेत आहे। प्रस्तुत कविता ही साधना दिवाळी अंक 2007 या मासिकातून घेतली आहे। यानंतर आपण आता प्रस्तुत कवितेचा भावार्थ या ठिकाणी अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव शब्दात चितारताना कवी सतीश काळसेकर म्हणतात की हाकेतून हद्दपार होते आई, हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गायी। हंबरणे, हंबरणे म्हणजे गायीचा आवाज किंवा गायीचे ओरडणे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कवी असे म्हणत आहेत की आजच्या या बदलत्या काळामध्ये आपल्या हाकेतून आई अशी हाक आता आपल्याला ऐकू येत नाही। त्याची जागा आता मम्मी, मॉम, डॅड अशा आधुनिक शब्दांनी घेतली आहेत। अशा प्रकारे जणू आई ही जी हाक आहे ती आता सीमेबाहेर गेली आहे। त्याचप्रमाणे गोठ्यातल्या गायी सुद्धा आता हंबरणे विसरल्या आहेत। त्या आता आपल्या वासरांसाठी हंबरत नाहीत। म्हणजेच आई व तिचे बाळ किंवा लेकरू यांचे संबंध आता मायेचे राहिले नाहीत। बदलत्या जीवनशैलीमुळे हा सगळा परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळत आहे अशी खंत कवी या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत। पुढे कवी असे म्हणतात की हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर। किराणा व भुसार म्हणजेच अन्नधान्याच्या वस्तू असणारं दुकान। कवी या ठिकाणी असे म्हणत आहेत की आपला जो गावगाडा आहे या गावगाड्यामध्ये किराणा आणि भुसार मालाच्या दुकानाला एक आगळं वेगळं महत्त्व होतं। परंतु या सुपर मार्केटच्या झगमगाटामध्ये किराणा व भुसार मालाची जी दुकानं आहेत त्यांचे महत्त्व कमी होत चालले आहेत। म्हणजेच गावातली, शहरातली किराणा मालाची दुकानं या सुपर मार्केटच्या झगमगाटामध्ये हरवत चालली आहेत। आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्याची ही जी दुकानं होती या दुकानाशी आपलं कौटुंबिक नातं निर्माण झालेलं असायचं। वेळप्रसंगी ते दुकानदार आपल्याला उधारीवर किराणा सुद्धा द्यायचे। परंतु हे सर्व आता या सुपर मार्केटच्या झगमगाटामध्ये हरवत चालले आहेत अशी खंत कवी या ठिकाणी व्यक्त करताना दिसतंय। पुढे कवी म्हणतात कोणत्या गोष्टी बदलत चालल्या आहेत तर लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट। लोहाराचा भाता, लोहाराचा भाता म्हणजे लोखंडी वस्तू बनवण्यासाठी लोहार वापरत असलेल्या भट्टीला वारा घालण्याचं
साधन. कुंभाराचा आवा. कुंभाराचा आवा म्हणजे ओल्या मातीच्या गोळ्याला मडक्यांचा आकार देण्यासाठी कुंभार वापरत असलेले मातीचे गोल चाक. आणि गावगाडा. गावगाडा म्हणजे गावची जुनी संस्कृती किंवा व्यवहार. विद्यार्थी मित्रांनो, 12 बलुतेदारी ही आपली भारतीय संस्कृती आहे. गावातल्या गरजा गावातच भागवल्या जात असत. अशा प्रकारे गावाला स्वयंपूर्ण करणारी ही समाज व्यवस्था होती. ही व्यवस्था आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. लोहाराचा भाता असो की कुंभाराचा आवा आता आपल्या गावगाड्यातून निमूटपणे निघून जाताना दिसत आहे. ही व्यवस्था टिकली पाहिजे, म्हणजेच गावातल्या लोकांच्या हाताला काम मिळेल. त्यातून गावचं गावपण, गावाची संस्कृती ही जी व्यवस्था टिकून राहील. परंतु ही व्यवस्था कालबाह्य होत आहे अशी खंत कवींनी या काव्यपंक्तीच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. पुढे कवी असे म्हणतात की कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली, मागच्या धकीवर रटरटणारी आमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. कल्हईची झिलई म्हणजे तांब्या पितळीची भांडी कळकू नयेत म्हणून कथिलाची तार तापून त्याच्या रसापासून तयार केलेला मुलामा म्हणजेच कल्हईची झिलई होय. कवी सांगतात कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली आहे. चुलीवर शिजणारी आमटी आता राखेसह नाहीशी होऊन ती धुराशिवाय आता ती गॅसच्या शेगडीवर जाऊन पोहोचली आहे. घर तेथे चूल ही गावाची ओळख आहे. चुलीवरची भाजी भाकरी आज सुद्धा आपल्याला हवी हवीशी वाटते. चुलीवरचे जेवण अतिशय रुचकर स्वादिष्ट असते, परंतु ते आता बघायला मिळत नाही. त्याची जागा आता ग्रामीण व शहरी भागात गॅसच्या शेगडीने घेतली आहे. त्यामुळे विस्तव नाही, धूर नाही, राख नाही, हा सर्व बदल आपल्याला या आधुनिक काळात बघायला मिळतो आहे. पुढे कवी असे म्हणतात की बोलाचालीतून निघून चालली माझ्या आईची बोली. बघा विद्यार्थी मित्रांनो, कवींनी या ठिकाणी अत्यंत महत्वाची अशी गोष्ट सांगितली आहे की आपल्या रोजच्या बोलाचालीतून आपली मातृभाषा आपण विसरत चाललो आहेत. आपल्याला परकीय भाषा अधिक जवळची वाटत आहे, म्हणजे इंग्रजी बोलणारा हुशार व आपली मातृभाषा बोलणारा गावंढळ असे आपल्याला वाटते. परकीय भाषा आपण उत्तम शिकली पाहिजे, परंतु आपल्या माय मराठीला विसरून चालणार नाही. कारण त्याच भाषेने आपल्याला लहानचं मोठं केलं, आपल्यावर उत्तम संस्कार घडवले. अशी आपली महाराष्ट्राची मराठी भाषा, याचा आदर सन्मान आपण करायलाच हवा. अशा या आपल्या भाषेविषयी खंत कवींना या ठिकाणी वाटते आहे आणि ती अगदी रास्त आहे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या मायबोलीला विसरता कामा नये असे कवी या ठिकाणी म्हणतायत. पुढे कवी असे म्हणतात विटे दांडू आणि लगोऱ्या थांबून गेलाय त्यांचा दंगा. बघा विद्यार्थी मित्रांनो, विटी दांडू. विटी दांडू म्हणजे लाकडाची छोटी विटी व मोठा दांडू यांचा जुना मैदानी खेळ. आणि लगोऱ्या म्हणजे दगडांच्या चकत्या एकावर एक रचून चेंडूने फोडण्याचा जुना मैदानी खेळ. या ठिकाणी आपल्याला जे चित्र दिसत आहे त्यामध्ये ही जी 2 मुलं आहेत हे विटी दांडू खेळत आहेत आणि खाली जी 3 मुलं आहेत ती लगोऱ्या या ठिकाणी तो खेळ खेळताना आपल्याला दिसत आहे. कवी या ठिकाणी म्हणतात की बदलत्या काळानुसार आता हे खेळ सुद्धा बदलले आहेत. गावच्या मातीतले खास मराठमोळे खेळ आता खेळले जात नाही. विटी दांडू आणि लगोऱ्या सारख्या मैदानी खेळ खेळताना मुलांचा होणारा दंगा गोंधळ आता ऐकू येत नाही. कबड्डी, खो खो, विटी दांडू या गावाकडच्या खेळांना जास्त महत्त्व राहिले नाही. अशा प्रकारच्या खेळातून आपण घडत असतो. शरीर सुदृढ होते, मनाला शांतता लाभते, थकवा आल्यामुळे शांत झोप येते. परंतु असे खेळ आता मुलं खेळत नाही. किंबहुना अशा खेळांची ओळख सुद्धा आता उरलेली आपल्याला दिसत नाही अशी खंत कवी इथे
व्यक्त करतात. म्हणजेच बदलत्या काळानुसार आपण आपले जुने खेळही बदलत चाललो आहोत हे या ठिकाणी कवी सांगत आहेत. पुढे कवी असे म्हणतात, आट्यापाट्या आणि पिंगा परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ. आट्यापाट्या आट्यापाट्या हा जमिनीवर आडव्या उभ्या रेषा आखून खेळता येणारा हा सांघिक खेळ आहे. पिंगा पिंगा म्हणजे मान गोल गोल फिरवून घुमण्याचा खेळ. आता अशा प्रकारचे खेळ या लहान मुली खेळताना दिसत नाही. आता हे मातीतले खेळ कुणी खेळत नाही. या खेळातला आनंद आताच्या मुलामुलींना घेता येत नाही. हे सर्व बघून कवींना वाईट वाटतं की आपल्या या मातीतले खेळ आता हरवत चालले आहेत. म्हणजे कवींनी ज्या गोष्टी इथे बदलत चाललेल्या आहेत त्याचा नेमका वेध घेतलेला आपल्याला दिसत आहे. आणि आपल्याला सांगत आहेत की या गोष्टी जरी जुन्या असल्या तरी चांगल्या आहेत, त्या आपण जपायला हव्यात. पण आपण मात्र तिकडे दुर्लक्ष करत आहोत. आणि हीच खंत कवींनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. पुढे कवी म्हणतात, पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. क्राईम थ्रिलर म्हणजे गुन्हेगारी जीवनाचे चित्रण करणाऱ्या दूरदर्शनवरील मालिका. कवी म्हणतात की आता मुलं मैदानी खेळ खेळत नाहीत, ते सदानकदा दूरदर्शनवरील मॅच बघत असतात किंवा गुन्हेगारी विश्वाचं चित्रण असणाऱ्या मालिका तरी बघत असतात. घरात लोळून क्रिकेटची मॅच बघणे यात खरा आनंद असतो का? नाही. तरी आपण क्रिकेट बघतो. क्राईम थ्रिलर सारख्या मालिका बघून आजच्या पिढीवर कोणते संस्कार होणार? मुलांना आपल्याला गुन्हेगार बनवायचे आहे का? पण तरी सुद्धा या मालिका टीव्हीवर सर्रास चालू असतात आणि मुलं त्या मालिका बघत असतात. काळ बदलत असला तरी आपण कोणते बदल स्वीकारायचे याचे भान आपल्याला असायला हवे. आणि हे भान आपण विसरत चाललो आहेत असे कवींना या ठिकाणी वाटते. कवी इथे म्हणतात की आपण जर या जुन्या गोष्टींचा आनंद घेतला तर आपल्याला या सर्व गोष्टींची आवश्यकता भासणार नाही. पण आधुनिकतेच्या नावाखाली या सर्व गोष्टींचा आपण स्वीकार करत आहोत आणि खऱ्या ज्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करतो. अशी खंत कवी या ठिकाणी व्यक्त करत आहेत. पुढे कवी असे म्हणतायत की लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते, शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जातायत. लिहिते हात म्हणजे लिखाणाचा सराव, बापुडे म्हणजे गरीब आणि विरून जाणे म्हणजे नाहीसे होणे. कवी असे म्हणत आहेत की आता लिहिणारे हात सुद्धा आता उरले नाहीत. शब्द केविलवाणे व बापुडे झाले आहेत. हे शब्द वाऱ्यासारखे विरून जातात, नाहीसे होतात. म्हणजे लिहिणे वाचणे आपण आता सोडून दिले आहे. दर्जेदार लेखन आता होत नाही. लेखन वाचन यातील आनंद आपण आता विसरून चाललो आहे. याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. चांगले लेखक, चांगले कवी, चांगले विचारवंत हे समाजाची गरज आहे. हे समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करत असतात. असे लोक निर्माण होणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नाही. ही सुद्धा खंत कवींनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. आणि मुलांनी लिहितं व्हावं हा संदेश त्यांनी दिला आहे. त्यांनी वाचन करावं, त्यातून ते समृद्ध होतील असे ते म्हणतात. शेवटी कवी असे म्हणतात, मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. म्हणजेच कवी जरी इथे हरवत चाललेल्या गोष्टी ते पाहत असले तरी सुद्धा त्यांनी मात्र स्वतः काही गोष्टी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण सुद्धा या गोष्टी सांभाळाव्यात असे कवी म्हणतात. यातून जुन्या अशा चांगल्या गोष्टी आहेत त्या नक्की टिकून राहतील जर आपण सर्वांनी प्रयत्न केला तर. कवींना या ठिकाणी असे सांगायचे आहे की काळ कितीही बदलला तरी मी मात्र या सर्व गोष्टी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. यातून चांगला समाज निर्माण होणार आहे असा संदेश कवींनी या कवितेच्या माध्यमातून दिलेला आहे. ते या ठिकाणी म्हणतायत की मी वाचवतोय कविता. या कवितेच्या माध्यमातून मी काय वाचवत आहे तर माझी आई,
माझी बोली, माझी भूमी, या ठिकाणी असलेली जुनी संस्कृती, जुने खेळ, जुनी समाज व्यवस्था, हे सगळं वाचवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, की जे काळाच्या ओघामध्ये हळूहळू नष्ट होत आहेत. ते नष्ट न होऊ देता मी ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यातून आपली संस्कृती टिकवत आहेत. अशा प्रकारचा संदेश कवींनी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिला आहे. धन्यवाद.